मित्रांनो, आपण सर्पगंध या कादंबरीचं वाचन करत आहोत. हे वाचन अशा स्वरूपाचं आहे की आपण कुठलाही भाग ऐकलात तरी आपल्याला फलश्रुतीचा अनुभव नक्की मिळेल. फक्त एकच करा की जो भाग आपण ऐकताय तो शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला काय अनुभव येतो हे ऐकण्याची मलाही उत्सुकता आहे. आपले कॉमेंट्स, लाईक्स, शेअर्स यांची मला नेहमीप्रमाणे प्रतीक्षा आहे. आपण कथेकडे वळूयात. सर्पगंध. माझ्या मनात नाथाविषयी अत्यंतिक आदर निर्माण होऊ लागला होता. असं वाटत होतं की नाथाच्या पायाला कडकडून मिठी मारावी आणि त्याचे पाय आनंदाच्या अश्रूंनी धुवून काढावेत आणि म्हणावं, नाथा, तूच खरा मित्र आहेस. तूच माझे विचार जाणू शकतोस आणि विचार देऊ शकतोस. एका अर्थानं तूच माझा उद्धार करता तर नाहीस. मी उठून नाथाचे पाय पकडणार होतो तेवढ्यात नाथा म्हणाला, कुणी कुणाचे पाय पकडू नयेत. त्यात क्षणिक उर्मी असते आणि कोणत्याही उर्मीत दांभिकपणाच अधिक असतो. जगात कोणीही स्वयंभू नसतो. मीही स्वयंभू नाही. माझे गुरु आनंद स्वामी यांच्या पायाशी बसून जे मी शिकलो तेच विचार मी तुम्हाला सांगतोय एवढंच. आनंद स्वामींना विचाराल तर तेही असंच म्हणतील की तेही त्यांच्या गुरूंच्या पायाशी बसून जे काही शिकले ते त्यांनी मला दिलं. ही परंपरा आहे. ज्ञान ही कोणा एकट्याची कमाई कधीच नसते. ती परंपरेची कमाई असते. माणसांना जशी परंपरा असते तशी विचारांना ही परंपरा असते. विचारांच्या या परंपरेला समजून घेण्याचा प्रयत्न कर. हा समजूतदारपणा तू दाखवला तर तोच ही परंपरा जगवणाऱ्या प्रत्येकाला केलेला तुझा नमस्कार असेल. बाकी सगळा दांभिकपणाच. नाथानं माझ्या मनातला विचार अगदी नेमका ओळखला होता. मी मनातल्या मनात खजील झालो. नाथानं पद्मनाभला उचलून पुन्हा आपल्या मांडीवर झोपवलं आणि आम्हा दोघांकडे उत्साही नजरेनं पाहून पुन्हा बोलायला सुरुवात केली. आनंद स्वामी आणि योगी क्षिप्रानाथ यायच्या आत हा विषय पूर्ण करण्याचा आदेश त्यांनी मला दिलाय. तेव्हा परत आपण आपल्या विषयाकडे वळूया. अंतरिक्ष नाग, भूनाग आणि शरीरस्थ नाग असे 3 प्रकार मी तुम्हाला सुरुवातीस सांगितले. अंतरिक्ष नाग आणि भूनागांविषयी माहिती आपण पाहिली. आता शरीरस्थ नागांविषयी माहिती पाहूया. नाग या शब्दाचा एक अर्थ वायू असाही आहे. हे मी सुरुवातीसच सांगितलंय. आपल्या शरीरात 9 नाग म्हणजे 9 तऱ्हेचे वायू आहेत. यातल्या 10व्या वायूला महाप्राण म्हणतात. 9 वायूंपैकी प्राण धरून आणखी 4 बहिस्थ वायू आहेत आणि 5 अंतस्थ वायू आहेत. व्यान, आपान, समान आणि उदान अशी बहिस्थ वायूंची नावं असून हे वायू शरीरातील कोशात असतात. कोश म्हणजे शरीरात जिथे जिथे पोकळी आहेत ते. नाग, कूर्म, कुर्कल, देवदत्त आणि धनंजय ही अंतस्थ वायूंची नावं आहेत. हे वायू शरीरातील तन्मात्रात म्हणजे धमन्या, रक्तवाहिन्या यात असतात. बेंबीच्या खाली ओटीपोटाच्या कोशात अपान वायू असतो. बेंबीच्या मागे समान वायू असतो. हृदयाजवळच्या कोशात प्राणवायू किंवा महाप्राण असतो आणि कंठाजवळ उदान वायू असतो. व्यानवायू हा शरीरातील सर्व कोशात संचार करून इतर सर्व वायूंना शरीरभर चलित ठेवतो. माणसाचा मृत्यू कसा होतो? ओटीपोटातील अपान वायू बेंबी मागच्या समान वायूला धक्के मारतो. त्यामुळे समान वायू आपली जागा सोडून बाजूला सरकतो. मग अपान वायू पुढच्या प्राणवायूला जाऊन धडकतो. प्राण बाजूला सरकतो. आता अपान वायूचा हल्ला उदान वायूवर होतो. उदान वायू अपानाला पुन्हा मागे ढकलू लागतो. पण त्यामुळे 2 परिणाम होतात. घशातून विचित्र आवाज येऊ लागतात. यालाच आपण शेवटची घरघर लागणं असं म्हणतो. दुसरा परिणाम म्हणजे आता अपानाला दाबण्यातून प्राणावर अपानाचा आणि उदानाचाही भार येतो. त्यामुळे प्राण आणि समान आपली स्थानं सोडून आणखीच बाजूला सरकू लागतात. उदान अपानाला ढकलून परत येताना आणखी वेगात परतणाऱ्या अपानाचा प्रचंड दाब त्याच्यावर असतो. म्हणून यावेळी प्राणावर त्याचा प्रचंड आघात होतो आणि प्राण देहाबाहेर पडतो. प्राणापाठोपाठ उदान, नंतर समान आणि शेवटी अपान बाहेर पडतो. शरीरातले हे 5 बहिस्थ वायू बाहेर पडल्यावर मग 5 अंतस्थ वायू बाहेर पडतात.
हे शरीराच्या तन्मात्रात असल्यामुळे त्यांना शरीराच्या बाहेर पडायला वेळ लागतो. म्हणून प्राण गेल्यावर शरीर मृत झालं तरी ते एकदम गार न पडता काही काळ उबदार राहतं. नाग, कूर्म, कृकल आणि देवदत्त हे वायू शरीराबाहेर पडले तरी धनंजय हा वायू शरीराचं दहन किंवा शरीर दफन होऊन ते मातीत मिसळलं गेल्याखेरीज बाहेर पडत नाही. कारण धनंजय हा मेंदूच्या पोकळीत आणि तन्मात्रात असतो. कवटी जळत वा कुजत नाही तोपर्यंत तो तिथेच राहतो. 2 ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण कक्षा संपल्यावर मध्ये जो निर्वात प्रदेश असतो तसा हा स्वतःची गती नसलेला धनंजय स्थिर असतो. निर्वात प्रदेशात तरंगणाऱ्या वस्तू ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण कक्षा ओलांडून ज्या गतीत येतात त्याच गतीत अनंत काल तिथे फिरत राहतात. स्वतःची गती त्यांना बदलता येत नाही, त्यासाठी त्या निर्वात पट्ट्यातच उद्रेक व्हावे लागतात. मगच या तरंगणाऱ्या वस्तूंना गती मिळते. माणसाच्या मेंदूतील धनंजय वायूच्या निर्वात पट्ट्यात अनेक जन्मांच्या स्मृती तरंगत असतात. यौगिक आणि अनुशासित जीवन पद्धतीतून मेंदूतील या निर्वात धनंजयात स्फोट होतो, उद्रेक होतात आणि त्यात अनंत काळ तरंगणाऱ्या स्मृती आढळतात आणि स्मृतींचे सगळेच तुकडे गतिमान होतात. याचाच अर्थ अनंत काळच्या निद्रिस्त असलेल्या स्मृती जागृत होतात. स्मृती जागृत झाल्यामुळे आपल्या भोवती घडणाऱ्या घटना अशाच का घडत आहेत याचा मागचा आणि पुढचा अन्वयार्थ आपल्याला कळू लागतो. घटना कशा घडाव्यात किंवा घडणं आवश्यक आहे तेही आपल्याला यामुळेच ठरवता येऊ लागतं. त्यामुळे स्मृतींचं चयन होतं, वर्गवारी होते. कुठल्या स्मृतींना गती द्यायची, कुठल्या स्मृतींना या निर्वात धनंजयातच लटकत ठेवायचं याचं भान यायला लागतं. हे भान म्हणजेच यशाची गुरुनं दिलेली किल्ली असते. 5 अंतस्थ वायू आणि 4 बहिस्थ वायूंच्या चलनवलनामुळेच शरीर जिवंत राहतं. याच 9 वायू किंवा 9 नागांमुळे विश्वब्रह्मांड आणि त्यातील ग्रहगोल जिवंत आहेत. शरीरात 10वा जसा महाप्राण आहे तसा या विश्वब्रह्मांडाचा महाप्राण म्हणजे तो ईशम किंवा ईश्वर आहे. ब्रह्मांडातील 9 नागांचं चलनवलन हे त्यातील जीवांच्या शरीरातील 9 वायूंच्या योग्य चलनवलनावर अवलंबून आहे. याचं भान सतत असणं आवश्यक असतं. विश्वब्रह्मांडाच्या महाप्राणाचं, ईश्वराचं पावित्र्य टिकवण्याच्या प्रक्रियेतील आपण एक नगण्य तरीही महत्त्वाचं साधन आहोत. इथे पावित्र्य हा शब्द अस्तित्व या अर्थानंच वापरलाय. हे भान ठेवण्याची विचारातील जाणीव म्हणजे पावित्र्य. म्हणजे एका अर्थानं ईश्वराचं अस्तित्व म्हणजेच पावित्र्य हे आपल्या पावित्र्या म्हणजे अस्तित्वासाठी आपल्या अवधानावर अवलंबून आहे. मी नाथाकडे आश्चर्यानं पाहत राहिलो. ईश्वर, ब्रह्मांड आणि जीव मात्र यांच्या अस्तित्वाचं कारणच त्यानं किती सहज उलगडून दाखवलं होतं. पण तरीही पद्मनाभला झालेल्या असाध्य व्याधीचा किंवा या सगळ्या घटनांशी आलेल्या माझ्या संबंधांचा किंवा उर्मिलाचा परस्पर संबंध, या सगळ्याचा घडणाऱ्या घटनेशी काय संबंध होता याचा उलगडा अजून व्हायचाच होता. मी नाथाला विचारलं, नाथा, एक प्रश्न विचारायचा होता. विचारा ना. नाथाच्या आवाजात आपलेपणा होता. त्या प्रश्न विचारण्यात उद्दामपणा होईल अशी जी भीती वाटत होती ती थोडी कमी झाली. म्हणून मी धीर करून नाथाला विचारलं, नाथा, जवळजवळ 7 तास आम्हाला जे ज्ञान तू दिलंस ते विलक्षणच होतं. पण हे सगळं सांगण्यात तुझा हेतू काय होता? ज्ञान हे निर्हेतुक मिळवायचं असतं. ज्ञानासाठी ज्ञान मिळवलं की सगळे हेतू आपोआप सफल होतात. ज्ञान मिळवणं हाच हेतू ज्ञानामागे असतो. अशाच निर्हेतुकपणे ज्ञान द्यायचं असतं. तसंच ते मी तुम्हाला दिलं. पण एवढं सगळं ज्ञान इतक्या लहान वयात तुला कसं मिळवता आलं? मला खरा प्रश्न वेगळाच विचारायचा होता, पण तो एकदम विचारायचं धाडस होत नव्हतं, म्हणून मी विचारलं. मी जी माहिती तुम्हाला दिली ती म्हणजे प्रचंड ज्ञानसागरातला एक वाळूचा कणच आहे. मी योगी नाही. मी इथे नेहमी राहणाराही नाही. मी एक व्हिजिटिंग साधक आहे. मी उज्जैनला राहतो. माझे वडील प्राध्यापक आहेत. मी स्वतः 10वी इयत्तेत आहे.
मला सायंटिस्ट व्हायचंय. उज्जैनमध्ये मी विज्ञानवादाची बाजू घेऊन साधू लोकांविरुद्ध आघाडीच उभारली होती. माझ्या वडिलांची मला त्यात साथ असायची. निरनिराळ्या मंदिरांवर साधूंच्या विरुद्ध आम्ही मोर्चे काढत असू. या मोर्चांसाठी येणारा खर्च माझे वडील उत्साहानं करायचे. आपले वडील शुद्ध बुद्धिवादी असल्याचा अभिमान मला वाटत असे. एक दिवस अशाच एका देवळात उतरलेल्या साधूंच्या बद्दल अफवा माझ्या कानावर आल्या. चरस गांजाचा व्यापार हे साधू करतात आणि गावातले बहकलेले तरुण वाटेल तेवढी रक्कम देऊन साधूंकडून अंमली पदार्थ विकत घेतात, अशी ही एक अफवा त्यात होती. वास्तवात आम्ही ही बातमी रीतसर पोलिसांना कळवून साधूंच्या ग्रुपवर धाड घालायला हवी होती, पण त्यामुळे आमच्या विज्ञानवादी संघटनेला प्रसिद्धी न मिळता पोलिसांना मिळाली असती. शहरातील धनाढ्य व्यक्ती आणि सार्वजनिक संस्थांनी आमच्या संघटनेला हजारो रुपयाच्या देणग्या दिल्या होत्या. आमच्या संघटनेचा खाजगी चॅरिटेबल ट्रस्ट माझ्या वडिलांनी करून दिला होता. आमच्या त्या ट्रस्टचे माझे वडीलच चीफ ट्रस्टी होते. ट्रस्टचा सगळा आर्थिक व्यवहार म्हणजे देणग्या स्वीकारणं किंवा खर्च करणं माझ्या वडिलांच्या हातात होतं. पण प्रत्यक्षात अशी कोणतीच शाखा अस्तित्वात नव्हती. ट्रस्टचं ऑफिस आमच्या घरीच होतं आणि ऑफिससाठी म्हणून वडिलांनी एक आलिशान बंगला बांधून घेतला होता. आम्ही त्याच बंगल्यात राहत होतो. पण हा बंगला ट्रस्टच्या पैशांवर उभा राहिला असेल याची सुतराम कल्पना मला नव्हती. ट्रस्टमध्ये धर्मादाय आणि रिसर्च शाखा असल्यामुळे ट्रस्टला जे लोक देणगी देत त्यांना दिलेल्या रकमेच्या 130% इन्कम टॅक्स माफी कायद्यानं मिळत असे. माझे वडील श्रीमंतांकडून पैसे न घेताच हजारो रुपयांच्या पावत्या फाडत. म्हणजे 1 लाख रुपयांची पावती फाडली तर 1,30,000 रुपयांवरचा इन्कम टॅक्स पैसे देणाऱ्या शेठला माफ होत असे. परंतु इथे तर पैसे न देताच पावती दिली जात होती. त्या बदल्यात शेठकडून 1/3 रक्कम वडील घेत असत. आता पावती दिल्यामुळे ट्रस्टच्या अकाउंटमध्ये पैसे वाढलेले दिसत, पण प्रत्यक्षात रक्कम तर घेतलेलीच नसे. यावर उपाय म्हणून वडील रक्कम खर्च झाली हे दाखवण्यासाठी खोटी बिलं गोळा करत. अशा शेठना संस्थेचं कार्य चाललंय हे दाखवण्यासाठी काहीतरी हंगामा करून स्थानिक वृत्तपत्रातून बातम्या आणि छायाचित्र सतत प्रसिद्ध होत राहणं आवश्यक असे. यासाठी कोणत्याही घटनेची सूचना पोलिसांना कळण्याआधी विज्ञानवादी संघटनेचे कार्यकर्ते तिथे पोहोचले पाहिजेत आणि या कार्यकर्त्यांमुळे पोलीस तिथे पोहोचले अशी बातमी आली पाहिजे, असा वडिलांचा दंडक असायचा. पोलिसांना आधी कळवलं तर काय झालं असं मी वारंवार त्यांना विचारायचो, पण पोलीस साधूंकडून पैसे खातील आणि त्यांना सोडून देतील असं ते म्हणायचे. आता आपल्या देशातील पोलीस यंत्रणा सामान्य नागरिकाच्या पातळीवरही बदनाम झाल्यामुळे वडिलांच्या बोलण्यावर माझा विश्वास बसायचा. या म्हणण्यामागचा त्यांचा अंतस्थ हेतू तेव्हा मला माहीत नव्हता. आता अफू चरस विकणारे साधू ज्या देवळात उतरलेत अशी अफवा होती, त्या देवळावर मोर्चा नेण्यासाठी आम्ही कार्यकर्ते निघालो. अशा तऱ्हेची देवळं गावाबाहेर असतात, तसंच हेही देऊळ शहराबाहेर होतं. आम्ही देवळापासून 2-2.5 फरलांगावर असताना अचानक एक अवाढव्य रानरेडा कुठून तरी आमच्या दिशेनं उधळत आला. रेड्याच्या बॅकग्राऊंडवर देऊळ होतं. आम्ही देवळासमोरच्या विस्तीर्ण मैदानात उभे होतो. रेडा आमच्या दिशेनं वाऱ्याच्या वेगानं सरकत होता. आम्हाला इकडे तिकडे पळायला सवड मिळणंही अशक्य दिसत होतं. यमाचा रेडा? या प्रसंगाआधी ही कल्पना वेडगळ वाटायची, पण त्यावेळी आम्ही प्रत्यक्षच यमाचा रेडा पाहत होतो. आम्ही सगळेच जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होतो, पण रेड्याचा वेग आमच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त होता. आमच्यातले 3 जण भीतीनंच मैदानावर बेशुद्ध पडले. अचानक मैदानाच्या डाव्या बाजूनं एक उंचापुरा बलदंड आणि लामाप्रमाणे दिसणारा भगव्या कपड्यातील साधू धावत पुढे आला आणि धावत येणाऱ्या रेड्या समोर येऊन उभा राहिला. आता काही क्षणात तो रेडा साधूला पायाखाली तुडवणार याविषयी आम्हाला शंकाच राहिली नव्हती. साधू विरुद्ध मोर्चा काढणाऱ्या आमचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून एक साधूच पुढे आला होता. आमच्यापैकी बहुतेकांनी किंचाळत डोळे गच्च झाकून घेतले. माझ्या मनात मात्र खळबळ सुरू झाली होती. शिवाय रेड्यानं साधूला तुडवल्यावर तो आमच्यावर झेप घेणारच नाही असं गृहीत धरणं मूर्खपणाचं ठरणार होतं. म्हणून डोळे उघडे ठेवून काय घडतंय याचा अंदाज येताच मिळालेल्या वेळेचा फायदा घेऊन जीव वाचवण्यासाठी तिथून पळणं आवश्यक होतं. इतक्यात तो साधू रेड्यावर नजर रोखून मागे वळून न बघता आम्हाला उद्देशून म्हणाला,
पळून जाण्याची गरज नाही. रेडा तुमच्या अंगावरही येणार नाही आणि मला मारण्याची त्याची हिंमत होणार नाही. आम्ही क्षणभर साधूकडे अविश्वासानं पाहिलं. तो काय म्हणतोय याचा अर्थ त्याला तरी कळतोय का, असा विचारही माझ्या मनात येऊन गेला. पण पुढच्या क्षणी एक विलक्षण चमत्कार घडला. म्हणजे चमत्कार हा त्यावेळचा शब्द. आता तो चमत्कार हेही एक विज्ञानच आहे हे लक्षात आलंय. आता चमत्कार या शब्दासाठी मी अतिंद्रिय विज्ञान असा शब्द वापरेन. तर चमत्कार असा घडला. साधूनं काही अनाकलनीय मुद्रा करायला सुरुवात केली. त्या उघड्या मैदानात मुद्रा करताना हवेत फिरणारे साधूचे तुकतुकीत शिसवी खांबासारखे मजबूत अजानू बाहू आणि तो समोरून धावत येणारा तो अकराळ विक्राळ रेडा. एव्हाना देवळातील साधूही देवळाबाहेर येऊन हे भयानक दृश्य विस्फारित नजरेनं पाहत होते. येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी दूर अंतरावर जमा झाली होती आणि एकाएकी चौखूर उधळत येणारा तो रेडा साधूपासून फक्त 6 इंचांवर येऊन एकाएकी थांबला. लगेचच पुढे होऊन साधूनं रेड्याचा गळा प्रेमानं खाजवायला सुरुवात केली आणि तो रेडा साधूच्या दंडाला आपली शिंग घासू लागला. क्षणभर काय होतं याचा उलगडा मला होईना. देवळाबाहेर आलेले साधू आता रेड्याला कुरवळणाऱ्या साधूकडे येऊ लागले. बाकीची गर्दी ही बिचकत पुढे होऊ लागली. आम्ही अचंब्यानं जागच्या जागीच उभे होतो. इतक्यात त्या साधूनं मला खूण करून जवळ बोलावलं, कारण सर्वांच्या पुढे मीच उभा होतो. त्या साधूच्या नजरेतील आत्मविश्वास पाहून मलाही धीर आला. मी न बिचकता साधू जवळ गेलो. जणू काही घडलंच नाही अशा थाटात साधूनं मला विचारलं, या उधळलेल्या रेड्याला थांबवण्यामागे कोणतं विज्ञान आहे ते सांगू शकशील का तू? विज्ञानवादी मोर्चे काढणाऱ्या तुझ्यासारख्या विद्वानाला ते सांगता येईलच. साधूचा हा प्रश्न माझ्या सगळ्या जीवन संकल्पना बदलून टाकणारा होता. मी खजील होऊन उत्तरलो, नाही, मला याच्या मागचं विज्ञान माहीत नाही. मग मादरचोत, मोर्चे काढण्याचा हा दांभिकपणा कशाला दाखवतोस? मोठमोठ्या कंपन्या सरकारला इन्कम टॅक्स देण्यापासून फसवण्यासाठी भाड्याचे चार्टर्ड अकाउंटंट ठेवतात. त्यांच्या घरावर मोर्चे का नाही काढत? दिल्लीतले सगळे IAS ऑफिसर्स लोकांचे नोकर असताना सुद्धा लोकांच्याच कामासाठी लोकांकडून महिन्याला लाखो रुपये खातात. त्यावर मोर्चे न्यायची लाज तुला वाटते? अनेक डॉक्टर्स, वकील, न्यायाधीश राजरोज गैरव्यवहार करतात. त्यांची घरं तुम्हा मोर्चेवाल्यांना दिसत नाहीत? ते शिकलेलेत म्हणून? कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हे करतात म्हणून? साधू नंगे असतात. घरदार सोडून दांभिक प्रतिष्ठित जीवन जगत नाहीत म्हणून त्यांच्यावर मोर्चे नेणं सोपं वाटतं तुम्हाला? अफू, चरस, गांजाचा सगळ्यात मोठा व्यापार कुठे होतोय ठाऊक आहे का तुला? कोणत्याही शहरातील सगळ्यात श्रीमंत वर्ग जिथे राहतो तिथेच हे अंमली पदार्थ सर्वाधिक खपतात. आणि हेच धनाढ्य लोक अंमली पदार्थांविरुद्ध संघटना उभारतात आणि या संघटनांचे कार्यकर्तेही तेच पोचतात. साधूंना धमकावून त्यांच्याकडून अंमली पदार्थ हेच लोक बळजबरीनं काढून घेतात. जे जीवन साधू जगतात त्यात त्यांना चरस, गांजा हा तुम्हाला सकाळी उठल्यावर लागणाऱ्या चहासारखा जरुरी असतो. उद्या चहा न पिणाऱ्या वर्गानं तुमच्यासारख्या चहा पिणाऱ्यांच्या घरावर रोज सकाळी मोर्चा आणायला सुरुवात केली तर तुमचं जीवन तुमच्या पद्धतीनं जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे असं तुम्ही म्हणाल. मग साधूंना त्यांचं जीवन त्यांच्या पद्धतीनं जगू देण्याची तुमची तयारी का नाही? विज्ञानवादी ट्रस्टच्या छताखाली बसून तुझा बाप काय धंदे करतोय याचा शोध घेण्याचा कधी प्रयत्न केलास? जा, घरी जा आणि प्रथम त्याचा शोध घे आणि उद्विग्न झालास की याच देवळात ये. तू येईपर्यंत मी या देवळातच आहे, कारण तुझ्यासारखा तरुण पोरगा इतक्या लवकर उद्विग्न व्हायला नकोय. जा बेटा, आत्मपरीक्षणाची वेळ तुझ्या जीवनात लवकर आली आहे. तू भाग्यवान आहेस. ही संधी आज दवडलीस तर पुन्हा 24 वर्ष येणार नाही आणि 24 वर्षानंतर आलेल्या संधीचा लाभ उठवण्याच्या परिस्थितीत तू नसशील. निघ बेटा. क्षणभर नाथा बोलायचा थांबला. जणू तो पुन्हा त्या पूर्वस्मृती अनुभवत होता. पूर्व दिशेला अंधुक तांबडं फुटू लागलं होतं. नाथाच्या चेहऱ्यावर त्याची तांबूस प्रभा परावर्तित होऊ लागले होते. पूर्वेकडे आमची पाठ होती त्यामुळे प्रकाशाची तांबूस छटा उर्मिलाच्या केसांचा मूळ तांबूस वर्ण अधिक गडद करत होती. तिच्या कानशिलावरची सोनेरी लवही तकाकू लागले होते.
एक दीर्घ श्वास घेऊन नाथानं पुन्हा बोलायला सुरुवात केली. त्या लामासारखं दिसणाऱ्या साधूनं मला चांगलंच फटकारलं होतं, पण बोलायला माझ्याजवळ शब्दच नव्हते. त्या साधूच्या बोलण्यात बरंच तथ्य होतं. युद्धात हारलेल्या रडतरावसारखा मी त्या साधूला नमन करून घरी परत आलो. वडिलांचे सगळे कागदपत्र त्यांच्या नकळत पाहिले तेव्हा तो साधू माझ्या वडिलांबद्दल जे बोलला होता ते 100% खरं असल्याचं माझ्या लक्षात आलं. मी सगळे कागदपत्र घेऊन धर्मादाय आयुक्तांकडे गेलो. त्यांनी पोलिसांना बोलावलं आणि माझ्या वडिलांना अटक केली. मी माझं घर सोडलं, नातेवाईकांकडे आसरा मागायला गेलो, पण वडिलांनाच पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या मुलाला कोणता नातेवाईक आसरा देणार? त्यातून वडील जामिनावर सुटले. केस पुढे चालू राहिली. त्यांना खोट्या देणग्या देणाऱ्या धनाढ्यांनाच आपलं पितळ उघडं पडू नये म्हणून वडिलांच्या सुटकेची चिंता होती. म्हणून तेच वडिलांना मदत करायला पुढे सरसावले होते आणि वडील मला कुठे आसरा मिळू देत नव्हते. शेवटी त्या लामा साधूनं सांगितलेल्या देवळात मी त्याला भेटायला गेलो. त्यानं मला आसरा दिला. ज्या देवळातील साधूंवर मी मोर्चा काढायला निघालो होतो त्या साधूंनी त्याच देवळात माझी राहायची व्यवस्था केली. त्या साधूनं काही साधना मला करायला सांगितल्या, त्या मी निष्ठेनं करू लागलो. माझं शिक्षणही सुरूच आहे. मी त्या लामाच्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनाखाली ज्या साधना केल्या आणि करतोय त्यातूनच तुम्ही म्हणता ते ज्ञान मला गुरुकृपेनं साध्य झालंय. नाथा, त्या लामा साधूचं नाव काय? मी नाथाला विचारलं. आनंद स्वामी. इतक्यात आमच्या मागं कोणाच्या तरी पावलांचा आवाज झाला. उर्मिला आणि मी मागे वळून बघितलं. आमच्या मागे आनंद स्वामी आणि योगी क्षिप्रानाथ उभे होते. हे अचानक आमच्या मागे येऊन कसे उभे राहिले? त्या दगडी खोलीचं प्रवेशद्वार आमच्या समोर होतं. तिथून ते आत्ता येताना दिसले नव्हते. मागे दगडी कट्टा आणि कट्ट्यापलीकडे खोल दरीत पोखरा सरोवर होतं. याच कट्ट्यावरून त्या दोघांनी पोखरा सरोवरात उडी मारली होती, पण तिथून वर यायला काहीच मार्ग नव्हता. मग हे आले कुठून? ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग, वायुगमन? त्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. हा विचार मनात येताच मी ताडकन उठून उभा राहिलो. ते पाहून उर्मिलाही उठून उभी राहिली. आम्ही दोघांनीही वाकून नमस्कार केला. नाथाच्या मांडीवरचा पद्मनाभ एखाद्या भुजंगासारखा सरपटत आनंद स्वामींकडे येऊ लागला. स्वामीजी चटकन पुढे आले आणि त्यांनी पद्मनाभला उचलून आपल्या गळ्यात टाकलं आणि आमच्याकडे बघून ते म्हणाले, बसा बसा. अरे नाथा, यांच्या जेवणा खाण्याची काही व्यवस्था केलीस का नाही? आनंद स्वामींनी जेवणाचं नाव घेतलं आणि इतका वेळ नसलेली भुकेची जाणीव एकाएकी तीव्र झाली. नाही स्वामी, आपण आज्ञा केल्याखेरीज कशी करणार? नाथा उत्तरला. अरे कमाल करतोस तू, पण भूक लागली की त्यांना जेवायला मिळालंच पाहिजे. यात माझ्या आज्ञेचा संबंध येतोच कुठे? आता तुला श्वास घ्यायला मी काय आज्ञा केली होती? पण श्वास घेतोयसच ना? नाथानं होकारार्थी मान हलवली आणि तो म्हणाला, पण स्वामीजी हे भूक लागले असं म्हणालेच नाहीत. कसं म्हणणार? श्वास घ्यायची उसंतही न देता तू बोलत असणार, मग हे मध्येच भूक लागली असं कसं म्हणणार? स्वामीजी माझ्या मनातलंच बोलत होते. नाथा जर इतका नॉनस्टॉप बोलला नसता तर कदाचित भुकेची जाणीवही आम्हाला झाली नसती. नाथाची बाजू घ्यायची म्हणून मी स्वामीजींना म्हणालो, पण नाथानं जे ज्ञान दिलं त्यापुढे भूक महत्वाची वाटली नाही. असं ना? मग सतत 15 दिवस न थांबता नाथा तुम्हाला ज्ञान देऊ शकतो, बसता न जेवता न खाता. आम्ही अर्थातच यावर निरुत्तर झालो. विचारातला दांभिकपणा स्वामीजी नेमका ओळखत असत. नाथा स्वयंपाक करायला उठला. स्वामीजी पद्मनाभला खांद्यावर टाकून समोरच्या दगडी दारातून निघून गेले. नाथा पाठोपाठ उर्मिला आणि मी आतल्या दालनात गेलो. बाहेरच्या ओबडधोबड दगडी दालनाप्रमाणेच हे दालनही खडबडीत दगडाचंच होतं. असं वाटत होतं की एखाद्या अखंड कातळातून ही वास्तू कोरली असावी. दालनाच्या आत पाऊल टाकताच पंचपक्वान्न शिजत असल्यासारखा प्रासादिक गंध मला आणि उर्मिलाला एकाच वेळी आला. आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. नाथाच्या ते लक्षात आलं असावं, कारण तो लगेच थांबून म्हणाला, काय खुणा चालल्यात एकमेकात? आमच्याशी बोलण्यासाठी नाथा मागे वळून पाहत होता. नुकतंच उजाडू लागलं होतं.
प्रकाशासाठी केलेला एक झरोखा आमच्या मागे होता. नाथाच्या चेहऱ्यावर त्या प्रकाशाची आभा पसरली होती. त्या प्रकाशात माझ्या प्रथमच लक्षात आलं की नाथाचे डोळे मुंगसासारखे तपकिरी आणि कठीण आहेत. डोळ्यांच्या खोबणीतून बाहेर दिसणारं त्याचं बुब्बुळ हे जणू फक्त 1 अष्टमांश बाहेर दिसणाऱ्या हिमनगासारखं तर नाही ना. याचा अर्थ त्याची बघण्याची क्षमता बाहेरच्यापेक्षा 7 अष्टमांश आत आहे. म्हणजे तो दृश्य जेवढं बघू शकतो त्यापेक्षा जास्त अदृश्य बघू शकतो. मानेवर रुळणारे त्याचे काळेभोर केस झरोख्यातून येणाऱ्या वाऱ्यामुळे भुरभुरत होते. त्याचा सावळा चेहरा भावहीन होता. फक्त त्याच्या डोळ्यात मिश्किल भाव उतरू लागल्याचं मला स्पष्ट दिसत होतं. त्याच वेळी त्यानं पुन्हा विचारलं, सिद्धनाथ? मी भानावर येत उद्गारलो. मी काय विचारतोय तिकडे लक्ष आहे का अजून माझंच निरीक्षण करण्यात दंग आहेस? नाथा हे विचारत असताना माझ्या मनात विचार येत होता की नाथासारखं मला होता आलं असतं तर. पण मी तो विचार चटकन झटकला आणि नाथाला म्हणालो, काय विचारत होतास? नाथानं उर्मिलाकडे पाहिलं. ती माझ्याकडे पाहून खुदकन हसली आणि मला म्हणाली, नाथा विचारतोय की खाणाखुणा कसल्या करताय? कोण करतंय खाणाखुणा? मी अभावितपणे विचारलं. सिद्धनाथ, तुमची कमाल झाली. तुमचं लक्ष आहे कुठे? उर्मिला पुन्हा खुदू हसत म्हणाली. ती हसताना किती छान दिसत होते. तिच्या गोऱ्या गुबऱ्या गालांवर प्रत्येक वेळी हसताना झरोख्यातून येणाऱ्या तांबूस पिवळ्या प्रकाशाची लाली चढत होती. तो एकदा माझ्या आणि एकदा तुमच्या विचारात गुरफटतोय. त्याला बोलता ठेवा, नाहीतर त्याला वास्तव आणि कल्पनेतला फरक कळेनासा होईल, नाथा म्हणाला. त्यानं माझे विचार नेमके ओळखले होते. आता आपण इथे आत आल्या आल्या माझ्याकडे बघितलं आणि त्यावेळी मीही तुमच्याकडे बघितलं, म्हणून नाथाला असं वाटलं की आपण एकमेकांना खुणा करतोय. कळलं? उर्मिलानं स्पष्टीकरण केलं. पण नाथानं उर्मिलाचं बोलणं दुरुस्त करत म्हटलं, वाटलं नाही. माझं असं मत आहे की तुम्ही या दालनाच्या संदर्भात एकमेकांना खुणा केल्या आहेत. का? नाथाचं म्हणणं बरोबर होतं. त्यानं नेमक्या जागी बोट ठेवलं होतं. मी त्याला चिडवण्यासाठी म्हणालो, नाथा, तू जर आमचे विचारही वाचू शकतोस तर मग हा प्रश्न कशाला विचारतोस? तुमच्या मनातला विचार योग्य आहे की नाही ते तुमचं तुम्हालाच कळावं म्हणून. आपल्याला जे वाटतं ते दुसऱ्यांसाठी अभिव्यक्त करण्यामुळे आपलं आपल्यालाच परीक्षण करता येतं. जगातल्या अनेक आश्चर्यांची कारण मीमांसा कळू लागते आणि आपल्यापुरती आश्चर्यांची संख्या कमी होऊ लागते. साहित्य, चित्र, संगीत, वक्तव्य अशा सर्व कला मानववंशानं अभिव्यक्तीच्या म्हणजे स्वपरीक्षणाच्या गरजेतून विकसित केल्या आहेत. पण याचं भान आज माणसाला राहिलेलं नाही. तो कुठलीही कला फक्त पैसा किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी राबवू लागलाय. म्हणून त्याच्या अभिव्यक्तीत कमीपणा वाढीस लागून कलेचा कस खालावत चाललाय. म्हणून तुला या दालनात आल्यावर जे वाटलं ते मला काय वाटेल याची पर्वा न करता अभिव्यक्त कर, सांगून टाक. आपण जेव्हा या दालनात आलो तेव्हा मला आणि माझ्या तर्काप्रमाणे उर्मिलालाही पंचपक्वान्न शिजत असल्याप्रमाणे प्रासादिक गंध आला. बरोबर आहे, मलाही तसाच गंध आला आणि बहुधा हा विचार व्यक्त करण्यासाठीच आम्ही एकमेकांकडे पाहिलं असावं. उर्मिलानं माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला. पण प्रत्यक्ष इथे पंचपक्वान्न शिजताना दिसतायत का? नाही. तरीही तुला तसा गंध कसा आला? तेच तर न कळल्यामुळे उर्मिला आणि मी एकमेकांकडे आश्चर्यानं पाहिलं असेल, मी उत्तरलो. नाथा एकीकडे स्वयंपाकाची तयारी करू लागला होता. प्रथम त्यानं गव्हाचा जाडा भरडा आटा भिजवायला सुरुवात केली. आटा बहुधा हातानंच दळलेला दिसत होता आणि तेच साहजिक होतं, कारण वराही मातेच्या या मंदिराभोवती जिकडे दृष्टी टाकावी तिकडे बर्फाच्छादित हिमशिखरच दिसत होती. तिथं पिठाची गिरणी असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. नाथा आटा मळत असताना उर्मिलानं त्याच्या मदतीला जाण्याचा मध्येच प्रयत्न केला, पण नाथानं तिला हातानंच तसं न करण्याबद्दल खुणावलं आणि एकीकडे तो पुन्हा माझ्याशी बोलू लागला. इथे पंचपक्वान्न होताना दिसत नाही तरी तुम्हा दोघांना ती शिजत असल्याचा गंध आला, म्हणजे प्रचंड भुकेपोटी तुम्ही हा कल्पनाविलास केला असला पाहिजे, किंवा भुकेपोटीच पूर्वी पंचपक्वान्नांचा प्रत्यक्ष घेतलेला गंध आठवला असला पाहिजे.
म्हणजे प्रत्यक्षात या दालनात तसा गंध अस्तित्वातच नाहीये असा निष्कर्ष काढायला पाहिजे, बरोबर आहे ना? एकीकडे नाथा चूल पेटवत होता. दालनात एका कोपऱ्यातील टोपलीत हिरव्या कंच पातळ लांबुडक्या पानाच्या वेलाचं वेटोळं ठेवलेलं होतं. पाण्याखाली वाढणारी ती वेल असावी असा मी तर्क केला, कारण मगाशी आनंदस्वामी आणि क्षिप्रानाथ जेव्हा पुष्कर सरोवराच्या पाण्यातून वर आले तेव्हा क्षिप्रानाथांच्या हातात वेलाचं हेच भेंडोळं मी पाहिलं होतं. त्याच वेलाकडे बोट करून नाथा उर्मिलाला म्हणाला, तुम्हाला काम करायची हौस आहे ना? हो. मग तो वेल आपण पालेभाजी चिरतो तसा चिरा. रोटल्याबरोबर त्याची भाजी करायची. तिथेच जवळ सुरी पडलेली असेल ती घ्या चिरायला. उर्मिला वेल चिरायला गेली ते पाहून नाथा मिश्किलपणे माझ्याकडे पाहत म्हणाला, बाईची जात रिकाम टेकडी ठेवणं धोक्याचं. यांच्या रिकाम्या मेंदूत शंका कुशंकांची वावटळ निघायला लागली की त्या कोणालाही धड विचार करू देत नाहीत. पण आत्ता तो धोका नाही. तर माझ्या प्रश्नावर तू काही बोलला नाहीस सिद्धनाथ. हो, या दालनात तसा गंध अस्तित्वातच नाही असं म्हणायला हवं खरं, मी म्हणालो. मग आता बाहेरच्या दालनात जाऊन पहा की तिथेही तुला असाच गंध येतो का ते, नाथानं सुचवलं. मी बाहेरच्या दालनात गेलो. या दालनाची एक बाजू बाल्कनीसारखी ओपन होती हे मी पूर्वी सांगितलंच आहे. आता त्या बाल्कनीतून सूर्याचा सुवर्ण प्रकाश धबधब्यासारखा आत कोसळत होता. बाहेरच्या हिमशिखरावरून परावर्तित होणारी सोनेरी किरणं ती शिखरं सोन्याची असल्याचा आभास निर्माण करत होती. मी बाल्कनीच्या कठड्या पलीकडील दरीत डोकावून पाहिलं. खालचं पुष्कर सरोवराचं पाणीही सोन्याच्या रसासारखं दाट आणि चकाकत होतं. पण त्यात कोसळणाऱ्या धबधब्याचं पाणी मात्र इंद्रधनुष्यामुळे सप्तरंगी वाटत होतं. धबधब्याच्या पाण्याचा शुभ्र प्रवाह पुष्कर सरोवराच्या पोटात शिरत होता. या प्रवाहाच्या काठावर उंच शिंगांचा आणि मानेवर, कपाळावर आणि चारही गुडघ्यांवर आयाळीप्रमाणे केसांचे झोपके असलेल्या प्राण्यांचा एक कळप फिरत होता. पण प्रवाहात तोंड घालून पाणी मात्र कोणी पित नव्हतं. नुसतेच मॉर्निंग वॉकला आल्यासारखे ते इकडे तिकडे करत होते. दिसायला ते हरिण, जिराफ आणि सांबर यांच्या फॅमिलीतले वाटत होते, पण नेमके त्यांच्यासारखे दिसत नव्हते. मी शुद्ध थंड हवेचा दीर्घ श्वास घेतला आणि अचानक माझ्या लक्षात आलं की पंचपक्वान्न शिजल्याचा गंध या दालनात जराही येत नाहीये. मी तसं नाथाला जाऊन सांगितलं. नाथानं यावर गूढ स्मित केलं. एखाद्या शास्त्रार्थापर्यंत विचार पोहोचला की असं स्मित करायची नाथाची लकबच होती. म्हणून नाथा कोणत्या शास्त्रार्थापर्यंत पोहोचलाय हे ऐकायला मी उत्सुक होतोच. एवढ्यात नाथा म्हणाला, असं कसं शक्य आहे? हा गंध म्हणजे भुकेच्या गरजेपोटी तू केलेला कल्पनाविलास किंवा तुझ्याच पूर्वस्मृतीमुळे येत असेल तर तू जाशील तिथे तुला तसा गंध यायला पाहिजे, पण तसं का झालं नाही? माझं काही डोकं चालत नाही बाबा, आता तूच काय ते सांग, मी प्रामाणिकपणे कबूल केलं. एकतर या दालनात येणाऱ्या पंचपक्वान्नाच्या गंधानं माझी भूक अधिकाधिक प्रज्वलित होत होती. त्यामुळे जेवणाखेरीज दुसरा कुठलाही विचार मला विलक्षण तणाव देऊ लागला होता. नाथाचं काम एकीकडे चालूच होतं. त्यानं गारेसारखे दिसणारे 2 दगड एकमेकांवर घासून चुलीतल्या लाकडांवर ठिणग्या पाडायला सुरुवात केली आणि एकीकडे म्हणाला, तुला वाटत असेल अध्यात्मातले लोक अजून अश्मयुगातच वावरतायत, पण वस्तुस्थिती दिसते तशी नाही. एकतर आम्ही रानावनातच फिरत असतो, तिथल्या फळांवर आणि कंदांवरच जगतो. तिथे स्वयंपाक करण्याचा प्रसंगच येत नाही. कधी काळी चूल पेटवायला लागली तर असावा म्हणून एक गॅस लायटर आणून ठेवला होता, पण इथल्या थंडीत लायटरमधला खडा इतका थंड पडतो की त्यातून आतल्या गॅसवर ठिणगी उडतच नाही. शेवटी या थंडीत अश्मयुगातल्यासारख्या या गाराच उपयोगी पडतात. बोलता बोलता चुलीतली लाकडं चांगली प्रज्वलित झाली. नाथानं हातावर आटा थापून त्या फाट्यांवरच रोटले भाजायला सुरुवात केली. मी त्याला विचारलं, त्या दालनात असा गंध का आला नाही ते तू मला सांगणार होतास ना? ज्या अर्थी तुला बाहेरच्या दालनात गंध आला नाही त्या अर्थी या दालनात येणाऱ्या गंधाला त्याचं स्वतंत्र अस्तित्व असलं पाहिजे. तुझ्या स्मृतीत किंवा कल्पनेमुळे असा गंध इथे उपस्थित झाला असं म्हणण्याचं धाडस मलाही करता येणार नाही. मग तरीही हा गंध कुठून आला?
आपली कल्पना आणि आपली स्मृती यांचीच फक्त जाणीव आपल्याला असते. त्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात. वास्तवात आपल्या कल्पना आणि स्मृती या पृथ्वीच्या स्मृतीवर अवलंबून असतात. आपण या धरतीचीच लेकरं असल्यामुळे तिच्याच स्मृती घेऊन आपण अनेक जन्मातून फिरत असतो. त्यामुळे आजची घटना ही कोणीतरी केलेली कालची कल्पना असते आणि आजची कल्पना ही उद्याची प्रत्यक्ष घडणारी घटना असते. म्हणजे एका अर्थानं आजची घटना ही कल्पनाच आहे आणि आजची कल्पना ही घटनाच आहे. तुला या दालनात आलेला पंचपक्वान्न शिजत असल्याचा गंध ही आज कल्पना असल्याचा भास तुला होत असला तरी काल पंचपक्वान्न शिजल्याची घटना या दालनात घडली होती आणि कुठल्या तरी उद्याच्या काळातही घडणार आहे. मग पृथ्वीची ही स्मृती तुला का जाणवली? कारण भूतकाळात घडलेल्या पंचपक्वान्न शिजण्याच्या घटनेशी तुझा संबंध असला पाहिजे. उद्या घडणाऱ्या अशाच आणि इथल्या घटनेशी तुझा संबंध येणार आहे. थोडक्यात या दालनात शिजलेलं अन्न खाण्याचे प्रसंग तुझ्या पूर्वजन्मात आणि पुनर्जन्मातही येणार आहेत. तसं कशाला, आत्ताही तू याच दालनात शिजलेलं अन्न खाणार आहेस. अरे शेवटी भूत, वर्तमान आणि भविष्य काळाचे 3 भाग काल्पनिकच आहेत. जे आता घडतंय तेच अनंत अशा या काळात सतत घडत असतं. आपण फक्त सोयीसाठी पूर्वी आणि नंतर असे विभाग पाडत असतो. प्रत्यक्षात मात्र आपण मधल्या आणीतच असतो, याचं भान आपल्याला राहत नाही. उर्मिलानं चिरून दिलेली वेलींची भाजी एका मातीच्या भांड्यात नाथानं चुलीवर शिजवायला ठेवली आणि रोटले थापत थापत तो पुन्हा म्हणाला, याचा आणखी एक अर्थ असा होतो की घडणाऱ्या घटनेत व्यावहारिक बदल होत असला तरी मूळ भूमिका तशीच राहते. व्यवहारातली कमी अधिकता ही मूळ भूमिकेविषयी असलेल्या अस्थिर प्रवृत्तीतून निर्माण होत असते. उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताच देता येईल. पूर्वी याच ठिकाणी तू पंचपक्वान्न खाल्ली होतीस. आता हा रोटला आणि वेलीची भाजी खाणार आहेस. म्हणजे पंचपक्वान्नाऐवजी रोटला खाण्याचा व्यावहारिक बदल झाला असला तरी इथे येऊन अन्न सेवन करण्याच्या मूळ भूमिकेत बदल झाला नाही. मग हा व्यावहारिक बदल तरी कसा झाला? कुठल्या तरी काळात मूळ अन्न सेवनाच्या भूमिकेत आणि दुसऱ्या बाजूनं तुला अन्न खाऊ घालण्याच्या मूळ भूमिकेत अस्थिरता निर्माण झाल्यामुळे झाला. जर या भूमिका पुन्हा पक्क्या होतील तर खाऊ घालणारा पंचपक्वान्न देण्याच्या अवस्थेत येईल आणि खाणाऱ्याच्या नशिबीही पंचपक्वान्न येतील. म्हणून कोणत्याही घटनेत आपली भूमिका स्पष्ट आणि पक्की असायला हवी. तू उर्मिला आणि पद्मनाभला मदत का करतोयस? माहीत नाही, मी चटकन उत्तरलो. म्हणजेच तुझी भूमिका स्पष्ट आणि पक्की नाही. याचा अर्थ या घटनेतील व्यावहारिकतेत अस्थिरता निर्माण होणार आहे. तुझ्यात आणि उर्मिलेत आणि पद्मनाभमध्ये मतभेद निर्माण होणार आहेत. ते होऊ नयेत, तुमच्या भूमिका पक्क्या व्हाव्यात म्हणून आनंद स्वामींनी मला सर्पांबद्दल माहिती द्यायची आज्ञा केली. पद्मनाभच्या समस्येशी या सर्पाच्या माहितीचा काय संबंध आहे अशी शंका तुला आली होती. ही माहिती ऐकल्यावर तुझी भूमिका अधिक स्पष्ट झाले असं तुला वाटतंय का? बोलता बोलता नाथानं अचानक प्रश्न विचारला म्हणून मी क्षणभर गांगरलो, पण लगेच भानावर येऊन उत्तरलो, हो, माझी भूमिका अधिक स्पष्ट होते असं मला वाटतंय. जरा अधिक विस्तारानं सांग. नाथानं स्पष्टीकरण मागितलं. प्रामाणिकपणे सांगायचं तर उर्मिला मला आवडली. तिचं तिच्या या अपंग मुलावर निरतिशय प्रेम दिसलं. या मुलाच्या मदतीसाठी आपण थोडा तरी प्रयत्न केला तर उर्मिलालाही आपण आवडू आणि ती आपली होईल असा माझा पद्मनाभला मदत करण्यामागे, त्याला इथपर्यंत आणण्यामागे हेतू होता. म्हणजे उर्मिलानं तुझ्या प्रेमाला प्रतिसाद दिला नसता तर तू पद्मनाभला मदत केली नसतीस? नाथानं विचारलं. पुढे कदाचित मी उर्मिलाला मदत करायचं सोडूनही दिलं असतं. असं म्हणून मी डोळ्यांच्या कोपऱ्यातून उर्मिलेकडे पाहिलं. तिचा चेहरा कावराबावरा झाला होता. हे इतकं स्पष्ट आणि तेही उर्मिलासमोर का बोलू शकलास माहितीये? नाथानं उर्मिलाकडे पाहत विचारलं. नाही, कारण तुझी भूमिका पहिल्यापेक्षा स्पष्ट झाली आहे. बरोबर आहे,
तुझ्याकडून सर्पांविषयी माहिती आणि एवढं सगळं ज्ञान ऐकल्यावर आता उर्मिलाकडून मिळणाऱ्या प्रेमाच्या बदल्यात पद्मनाभला मदत करण्याऐवजी आता कर्माच्या विलक्षण चक्रात अडकलेल्या एका जीवाला कर्तव्य बुद्धीनं मदत करणं आवश्यक आहे. या भूमिकेतून पद्मनाभला मदत करायला हवी आहे हे माझ्या लक्षात आलंय. मी कबुली दिली. आता कळलं भूमिका स्पष्ट नसलेली माणसं एकमेकांशी कशी प्रतारणा करतात ते. आता उर्मिलाशी तू प्रतारणा करणार नाहीस आणि ती तुझ्यावर जास्त प्रेम करेल. नाथा उर्मिलाकडे मिश्किलपणे पाहत म्हणाला आणि उर्मिला माझ्याकडे पाहून गोड लाजली. मित्रांनो, आपण सर्पगंध ही कादंबरी ऐकत आहोत आणि या कादंबरीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला उत्सुकता आहे तुमच्या कॉमेंट्सची. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा. पुढच्या भागासाठी सनसोहम या चॅनलला भेट द्यायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच भेटू. तोपर्यंत बाय बाय.